कपी भुज लावित श्रीराम चरण हृदय तेने जावनी दुःख समाध नाथ भोजे रणरंगी. या ठिकाणी ज्यावेळेस रावणाचं आणि रामप्रभूचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये काही घाय मार लागून असणारे वानर पडले होते आणि वानर असणारे जागोजाग पडलेले होते. याच्याकरता रामप्रभूंनी काय केलं, त्या वानर सैन्यामध्ये फिरण्याला सुरुवात केली. त्या वानर सैन्यामध्ये फिरू लागले. त्यांनी काय झालं, रामाच्या पायाची असणारी धूळ त्या वानर सैन्याला लागली. काही वानराला रामाच्या पायाचा स्पर्श झाला. त्यांनी असणार त्यांच्या अंगावर ज्या जखमा झालेल्या होत्या, जो घाय लागलेला होता तो पूर्ण असणारा त्या ठिकाणी नाहीसे झाला आणि सुख झालं वानराला. पहिल्यासारखे असणारा युद्ध करण्यासाठी त्यांच्या अंगामध्ये उल्हास निर्माण झाला. आपोआप रामाच्या त्या धुळीनं असणारा पायाच्या रथकरणाने वानर उठून चटचटा उभा राहू लागले. सगळ्याला आनंद झाला. वानर वीर रणांगणी रणी पडत पडत पडला नाही कोणी. राम नामाच्या स्मरणो हुला कोणी गरजत. त्या ठिकाणी असणार ज्यांना लागलं होतं त्यांच्या जखमा असणाऱ्या दुरुस्त झाल्या म्हणून सांगितलं. या युद्धाच्या ठिकाणी वानर सैन्याला असणारा मृत्यू आला नाही. कशामुळं, रामनामाचा असणारा त्या ठिकाणी जप आहे. मृत्यूवर जर मात करीत असेल तर राम नाम. जरी आपल्याला मृत्यू आला तरी आपल्या मुखामध्ये मृत्यूच्या समयाला जर राम नाम असेल तर आपण सुद्धा असणारा कुठं जातो, वैकुंठ प्राप्त होतो. आणि वैकुंठ प्राप्त झाल्यानंतर पुन्हा दुःख मरण नाही, पुन्हा जन्म नाही, ही दुःख अवस्था नाही. इतकं रामनामामध्ये शक्ती होती, यम आपल्याला नेऊ शकत नाही. त्याच्याकरता रामाचं नाव त्या ठिकाणी वानराच्या मुखामध्ये असल्यामुळं त्या ठिकाणी असणारं काय झालं, वानराला कोणीही मृत्यू झाला नाही. निस्ती पायाची धूळ लागली, रामाचा स्पर्श झाला की त्यांच्या जखमा आपोआप नीट व्हायचे आणि पहिल्यासारखा त्यांच्यामध्ये एक उल्हास असणारा युद्धासाठी येत होता. रणी बंगला दशा शिर विजयी झाला श्रीरामचंद्र. वानर करीत जय जयकार नाम कपिंद्र गरजती. आपण आतापर्यंत ऐकलं, रावणाला अपजय प्राप्त झाला, रावण घायाळ झाला. राम म्हणले, अरे मेलन त्याला मारण्यात काय अर्थ आहे, तुला मारण्यात अर्थच नाही. जर तुझ्यामध्ये जोश असता तर तुला इथंच आता मारला असतं. पण घायाळ झालेल्या माणसाला मारणं चुकीच आहे म्हणजे तुला सोडून दिलं. आणि रावण असणारा त्या ठिकाणी पराजय होऊन लंकेमध्ये रावणाने प्रवेश केला आणि इकडे रामप्रभूला विजय प्राप्त झाला. प्रभू रामचंद्र अशा प्रकारचा वानराने मोठ्याने जय जयकार केला. तो जय जयकार सामान्य नव्हता. आता पुढे ऐकायचे. नागरी विजय वाद्यांची ध्वनी गावगात राणी शानी. मंगळ तुरे मंगळ ध्वनी कपियरणी नाचती. विजय प्राप्त झाला. याच्यामुळे असणारे वानराने मोठमोठ्याने रामनामाचा गजर केला. मंगळ वाद्य वाजू लागलं. जे असणारं शुभ काळाला जे वाद्य वाजताना विजय प्राप्त झाल्यावर कुठलं रेस प्राप्त झाल्यावर जे वाजतं त्याप्रमाणे त्या ठिकाणी वाजू लागलेले मोठमोठ्याने वाद्य वाजू लागलेले. तर वानर हर्षा परौगे करती जय जयकार नाम्या गरजत आमर श्रीरामचंद्र निर्विजयी. वानर जय जयकार करू लागलेले. पुन्हा पुन्हा रामप्रभूच्या नावाचा जय जयकार करू लागलेले. एवढंच नाही, एवढा आनंद झाला की तो आनंद आकाशामध्ये सुद्धा मावळा. हे आकाश काय सामान्य का, याच्यामध्ये त्या झालेल्या वानराला रामाला विजय प्राप्त झाल्याचा आनंद असणारा भावना म्हणून सांगितलं. एका जनार्दना शरण रणी मंगला
नाय रावण नित्य विजय गुण बिभीषण आलारी. या ठिकाणी सगळ्यात आनंद आज खात्री कोणाला पटली? बिभीसाईला. कशामुळे खात्री पटली? की आपला असणारा त्या ठिकाणी अपमान ज्या रावणाचा केलेला आहे त्याचा बदला खरोखर राम घेतील आणि राम रावणाला मारतील याची खात्री बिभीसाईला पटली आणि आपल्याला लंकेचं राज्य निश्चित मिळत याची खात्री बिभीसाईला पटली. म्हणून बिभीसाईला त्या ठिकाणी अतिशय आनंद झाला. सगळ्यापेक्षा आनंद बिभीसाईला. विभीषणाचे मनोरथ पूर्ववयाला रघुनाथ रणितंदिला लंकानाथ विजयान्वित श्रीराम. या ठिकाणी बिभीसाईनाच्या मनातील धाकधूक होती. बिभीसाईनाचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी रामाने आज असणारा त्या ठिकाणी पराक्रम गाजविला, विजय प्राप्त केला आणि रावणाचा असणारा त्या ठिकाणी पराभव केला. या ठिकाणी आज असणारी आपल्या असणारा धोंड्याचा महिना आहे. आज पुरुषोत्तम मास आहे, पवित्र मास आहे. या मासानिमित्त त्या ठिकाणी बाहेरून असणारे आता काय 2 मिनिटांनी आले असते तर वय होत्या. त्या ठिकाणी आज असणारे लांबून असणारे लोक आलेले इथं चव्हाणवाडीचे ह्या ठिकाणी आले. टाळक महाराज लवरीहून आलेले इथं. पुन्हा लांब आहे तुमचा लांब गुरुजी म्हणतात त्यांना. चिचपूर गांजपूरून आलेले इथं. आणि मगा एक जोड ते वयोवृद्ध माणसं येतं. किती प्रेम आहे रामावर आणि आपण गावात असून आपलं एवढं प्रेम नाही पण यांचं किती प्रेम आहे. वांगी शिवणू वयोवृद्ध आहे, बोलताना अंग थरथर करतंय, हात असा हलवतोय. मगा पाहिलं तुम्ही अर्थ सांगताना. तरी इतक्या लांबून या ठिकाणी येतात. किती त्यांचं असणारं या रामायणावर प्रेम आहे. आणि ही सर्व मंडळी बरेच दूर आलेली आहे. आपण असताना मागास सांगितलं कसल्याही प्रकारचा पैसा घेत नाही. फक्त आम्ही दरवेळेस सांगतो यांची एकच भावना आहे 10-5 वेळा जास्त मिळाल्या. पण आम्हाला असणार क्षमा करावी तुम्ही सुद्धा. एखाद्या आमच्याकडून चुकाही होतात. मी वारंवार सांगतो चुका होत्या. एखाद्याला कमी होईल एखाद्याला जास्त होईल. पण आम्हाला असणार काय घ्या समजून घ्या आणि समजून घेऊन तुम्ही आमच्यावर अशीच कृपा करा. खरोखर आज खूप आनंद वाटलाय. भरपूर या ठिकाणी वाचिक सूचक मंडळी जमलेले. आमचे हे नागरगोजे दादा गोपाळ बाबा म्हणून संस्थाने त्यांनी बऱ्याच वेळेस मला आग्रह केला आणि एक वेळेसच 2-4 महिन्यापासून बोलत होते. एकच वेळेस गेलो त्यांच्या ठिकाणी. खरोखर त्यांची कमाल आहे का नाही वाकण्यासारखं. तिथं दर गुरुवारी रामायण आणि असाच समाज जमतोय आणि एवढ्याच पद्धतीने आपण महिन्याला करतो तरी जमत नाही. लवकर येत नाही. फक्त बाहेरचेच माणसं येतात. गावात तर दिसते काय तर 4-2 जण येतात फक्त. मग इतक्या लांबून येतात. मग त्या ठिकाणी ते महिनाभर त्या प्रत्येक गुरुवारी त्यांचं रामायण असते. आणि महाप्रसाद आपल्यासारखंच आहे. मी थांबलो होतो ना प्रसाद घेण्यासाठी. महाप्रसाद सुद्धा ह्याच पद्धतीनं ते पंगत सुद्धा त्या ठिकाणी करतात. कुणी देऊ बाहेरून जर एखाद्या वेळेस पंगत येतात त्यांच्याकडे नाही जरी आल्या तरी ते पदरून खर्च करतात. पण रामायण अखंड चालू आहे त्यांच्याकरता. एकदा टाळ्या वाजवा. परिचय होईल लोकांचा. यांचं दर गुरुवारी अलीकडे यांचं दर गुरुवारी रामायण आहे. किती भक्ती रामावर किती प्रेम आहे. असंच असणार आमची सर्व सूचक वाचक मंडळीला एक हात जोडून कळकळीची विनंती आहे. चाळक महाराज बऱ्याच दिवसापासून आले नव्हते. आज आले. पण मधून अजून येत जा. एखाद्या वेळेस काम असतंय प्रत्येकाच्या ठिकाणी तर काम बाजूला ठेवून आता जेवढे मंडळी आले असेच प्रत्येक पौर्णिमेला येत जा आणि तुम्ही आमच्यावर प्रेम करा. आम्ही हात जोडून पाया पडून तुमच्या पायाला लागून विनंती करतो की तुम्ही असंच आलं तर आमचं हे लावलेलं रामायण मोठं होईल, वटवृक्षात रूपांतर होईल. त्याच्याकरता अशीच कृपा राहावी. आज असणार पुरुषोत्तम मास आहे आणि आज पौर्णिमा म्हणजे आज अन्नदानाचा विशेष मुहूर्त. पुरुषोत्तम महिन्यामध्ये आमच्या इथे धोंडी मात बसवली दररोज
दररोज संध्याकाळी धोंडी महात्मा असतं. कोणत्या तिथीला अन्नदान करावं हे अजून निघालं नाही, पण पुढे निघणार आहे. 2 तिथी महत्वाच्या सांगितल्या धोंड्याच्या महिन्यात. एक तर द्वादशी आणि दुसरी पौर्णिमा. अशा 2 तिथीला अन्नदान ज्यांनी केले त्यांना विशेष असणारा पुण्य प्राप्त होत आहे. आजची अन्नदानाची पंगत आमचे विष्णुदादा आंधळे यांची आहे. खरोखरच असणाऱ्या त्यांना ही पौर्णिमा त्यांचं काहीतरी भाग्य म्हणून ही पौर्णिमा त्यांना मिळालेली आहे धोंड्याच्या महिन्याची. आणि आज त्यांची अन्नदानाची पंगत आहे. त्यांनाही धन्यवाद द्यावेत. एवढेच थोडे इथं पुन्हा अजून एक सांगतो. अमावस्याच्या दिवशी त्या ठिकाणी धोंडी महात्म्याची समाप्ती आहे. त्या समाप्ती आम्ही दुपारीच घेणार आहे. त्याच्याकरता ज्यांना जमन, आता हे रामेश्वर महाराज हे जवळचे, हे सरपंच जवळचे, अशा जवळच्या मंडळीनं कमीत कमी अमावस्याच्या दिवशी दुपारी या धोंडी महात्म्याची समाप्ती या. आणि तसेच आमचे लालाबा यांची ह्याच पद्धतीनं धोंडी महात्म्याच्या समाप्तीची पंगत आहे. आणि तो महाप्रसाद बी घ्यावा. आणि वक्त्या श्रोतेची मंडळी, आपलं सूचक वाचक मंडळीनं त्या दिवशी सुद्धा यावं ही सर्वांना विनंती या. हो श्री भावार्थ रामायण युद्ध कांड कारटी काला रावण पराजयो नाम यो कोणी विषंतो तो मध्याय गोडा पुंडलिका